घरात काय चाललेलं आहे याचा विचार जर देवपूजा करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये असेल तर समजा दूध चुलीवर ठेवलं असेल की तो सरळ पोथी पूजा वाचत असताना सुद्धा म्हणतो बाई जरा दुधाकडे लक्ष दे कारण दूध उतू जाईल. म्हणजे पूजा करणाऱ्या माणसाचं लक्ष आहे कुठे? संसारामध्ये आहे, परमार्थामध्ये आहे का? म्हणून इथे परमेश्वराशी एकरूप होणं अतिशय महत्वाचं आहे. मन चंगा तो कटोती मी गंगा हा भाव या ठिकाणी निर्मळ होणं आवश्यक आहे. आपलं मन निर्मळ आहे, परमेश्वर आपल्याला त्या पद्धतीने दिसतो. आपला आत्मा शुद्ध आहे, आपला सर्व शुद्ध दिसतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे. म्हणून या देहामध्ये असणारा जो हरी आहे, या आत्मा आहे, याला या शरीराला या संपूर्ण मिळालेल्या देहाला चांगल्या प्रकारचं सत्कार्य करण्याची सवय असली पाहिजे. हाताने चांगलं दान करा, मुखाने नामस्मरण करा, आपली पावलं ही संत संगतीकडे वळू द्या, आपली पावलं मंदिराकडे जाऊ द्या. पण अंधश्रद्धा कर्मकांड करीत बसू नका. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फार मोठा विरोध रविदासांनी केलेला आहे. उदाहरणामध्ये पूजा करत असताना त्यांनी मनाला प्राधान्य दिलेलं आहे, परंतु हे मन एवढं चंचल आहे की ते एका ठिकाणी स्थिर कधीच राहू शकत नाही. उदाहरणामध्ये तुम्ही घाईगडबडने घरून इथं आलात, घरी काहीतरी विसरून राहिला असेल, काहीतरी काम राहिलं असेल तर आपलं लक्ष कुठं असतं? किंवा घाईगडबडीमध्ये कुलूप लावायचं राहिले की काय की साखळी ओढून पाहिली नाही, कुलूप ओढून पाहिले नाही. म्हणजे आपलं शरीर इथं आहे आणि मन कुठं आहे? घरात. तर अशा प्रकारची जेव्हा द्विधा अवस्था होते तेव्हा या मनाला आवरण्याचं काम या इंद्रियांना करावं लागतं. आणि ते तेव्हाच होईल की जेव्हा खऱ्या अर्थाने निर्मय मनाने, निर्मय कुठल्याही प्रकारचा डोक्यामध्ये विचार न आणता शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने जो देवभक्ती करतो ती खरी पूजा. आपलं मन तिथं आहे, आपला आत्मा तिथं आहे, आपलं शरीर तिथे आहे. या सर्व गोष्टीचा जेव्हा विचार एकाग्रतेने केला जातो तेव्हा ती खरी पूजा होते. भगवंताला इतर पूजेचं काही देणं घेणं नाही. भगवंताला आपल्या अगरबत्ती लागत नाही, त्याच्यानंतर हार लागत नाही, नारळ लागत नाही. हे सगळं आपलं मंदिर झाल्यानंतर बंद होणार आहे. आपल्याला आतापासून त्याची तयारी करा. इथं फक्त यायचं, भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. एवढीच पूजा संत रविदासांनी सांगितली. याचं कारण काय? कारण संत रविदासांनी भगवंताला सरळ सरळ प्रश्न विचारलेला. दूधन बचरे धनु बिगारियो फूल भनरी जलू मिनी बिगारियो. दूधन बछरे धनु बिगारियो फूल भनरी जल मिन बिगारियो. माही गोविंद पूजा कहाँ लेकर आओ, कैसे अरूप समाओ. भगवंताला विनंती करतात, हे भगवंता तुम्ही मला जो देह दिलेला आहे तो तुमची सेवा करण्यासाठी दिलेला आहे, परंतु माझ्या सदैवती असणारे जी वस्तू आहेत, उदाहरणामध्ये दूध, गाईचं दूध, पंचामृत म्हणतो आपण त्याला. पंचामृत कशाचं करतात माहिती आहे का? पंचामृत दही, दूध, मवाचा मध, खडी साखर आणि गोमूत्र या सर्वांचं मिळून पंचामृत तयार केला जातं. आता या ठिकाणी संत रविदास असं म्हणतात की हे भगवंता, मी तुझी पूजा कोणत्या रूपाने करू? कारण दुधाचा जर विचार केला तर हे दूध कसं आहे? आता दूध काढत असताना काय करतात, ज्यांच्या घरी गाई म्हशी असतील त्यांना माहिती आहे काय करावं लागतं. अगोदर दूध काढायचं म्हणजे काय करावं लागतं? वासरू सोडावं लागेल की नाही गायला अगोदर?
का गेल्याबरोबर चरवी लावता तुम्ही? नाही. कारण वासराला पाजल्याशिवाय गाय किंवा म्हैस ही पाना सोडत नाही. मग सुरुवातीला गायीचं दूध कोण उष्ट करतं? वासरू करतं, कारण त्याच्या लेकराला पहिला हक्क आहे. म्हणून संत रविदासजी असं म्हणतात की हे भगवंता, मी या दुधाने पूजा कशी करू? कारण ते तर अगोदरच त्या गायीच्या वासरानं त्याला उष्ट केलेलं आहे, ते शुद्ध नाही राहिलं. एक प्रश्न सुटला, म्हणजे दुधाची गरज आहे काय काय का? नाही. दुसरा प्रश्न घ्या, फूल. फूल हे जे फूल आहे, आता हे फूल शुद्ध आहे का? हे शुद्ध नाही. त्याचं कारण काय आहे? तर अशा प्रकारच्या फुलावर मधमाशा, भुंगे हे रात्रभर बसतात आणि याच्यातला जो याचा सुगंध आहे ते प्राशन करतात, ज्याच्यापासून आपल्याला मवळाचा मध मिळतो. मवळाचं पोळं तुम्हाला माहिती आहे. मग आता हे फूल शुद्ध आहे का? नाही. कारण हे फूल झाडावर आहे तोपर्यंत शुद्ध नाही. कारण याच्यावर त्या मधुमाशीने, त्या भुंग्याने याला बसून सनी विटाळलेला आहे, म्हणून हे फूल सुद्धा आम्ही तुला अर्पण करू शकत नाही. झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, पाणी. फूल भणारी जल मिनू बिगारी. गंगेचं पवित्र पाणी आपण म्हणतो. गंगेच्या पाण्यामध्ये काय काय असतं? साधा ओढा नाला जरी असला तरी काय काय असतं तिथे? निरनिराळ्या प्रकारचे जलचर प्राणी असतात, आणि बाकीचे कोणते नसले तरी मासोळ्याचा हमखासच असतात, आहे की नाही? कारण मछली जलकी राणी म्हटलेलं आहे. जीवन तिचं काय आहे? पाणी आहे. ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. मग असं जे पाणी हे पवित्र कसं काय? म्हणून हे पाणी सुद्धा मी तुला अर्पण करू शकत नाही. म्हणून माझी पूजा हे भगवंता मनोभावाची आहे, भाव भक्तीची आहे. मी श्रद्धेने तुझ्या चरणी नतमस्तक होतो. मी फूल वाहू शकत नाही, कारण ते उष्टावलेलं आहे. मी दूध अर्पण करू शकत नाही, तेही उष्टावलेलं आहे. मी पाणी सुद्धा अर्पण करू शकत नाही, कारण ते त्या मासळ्यांनी अगोदरच त्याला विटाळीत केलेलं. म्हणून या ठिकाणी माझी मनाची पूजा आहे. मन ही पूजा. मी मनानेच तुला माझी भावना अर्पण करतो. मी मनाचीच तुला अगरबत्ती लावतो, कारण अगरबत्ती सुद्धा ही शुद्ध नाही, हे लक्षात घ्या. आपण वासाची अगरबत्ती म्हणून लावतो. त्या वासाच्या अगरबत्तीमुळेच माझ्या शरीरावर 3 महिने परिणाम झाला आहे. वासाच्या अगरबत्तीमुळेच मी आजारी पडलो, खास सांगायचं म्हणजे. नाही तर मला अशी सवय होती, निरनिराळ्या सुगंधित अगरबत्त्या आणायच्या आणि लावायच्या. पोथीच्या हमखास त्या काळामध्ये आमच्या मुलाकडे 1 महिनाभर होतो, तिथं निरनिराळ्या सुगंधित अगरबत्त्या लावल्या. त्या वासाचा परिणाम मला 1-2 महिन्यानंतर मला दिसून आला. म्हणून या ठिकाणी याची काही आवश्यकता नाही. आपल्याला आपला शुद्ध भाव पाहिजे, भक्ती निर्मळ पाहिजे, वाणी शुद्ध पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे, कृती शुद्ध पाहिजे. तेव्हाच ह्या सर्व गोष्टी त्या भगवंताला पावन होऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी गुरु रविदास असं म्हणतात की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतरच नाही. मी तुझाच अंश आहे. सर्व घाटी एक राम आहे. राम राम म्हणजे हा अयोध्येचा राम नाही. राम म्हणजे ईश्वर, राम म्हणजे आत्मा, राम म्हणजे तो सर्व जगाला व्यापून उरलेला आहे, तो त्याला राम म्हणतात. त्या रामाचा पर्याय शब्द संत रविदासांनी हरी हा वापरलेला आहे. म्हणून राम कोणता आहे? आपल्या शरीरामध्ये असणारा त्याला आत्माराम नाव आहे. तो आत्माराम आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत मुक्कामाला आहे तोपर्यंत आपला मुक्काम इथं आहे. आत्माराम निघून गेला, आपणाला तिथं जाळून टाकल्या जातं किंवा गाडून टाकल्या जातं. म्हणून जो आत्माराम हे आपल्या शरीरामध्ये आहे, त्या आत्मारामाला शुद्ध ठेवण्याचं काम हे आपल्या सर्व इंद्रियाची जबाबदारी आहे. डोळ्यांनी चांगलं पहा, निसर्ग सौंदर्य पहा,
परमेश्वराचं रूप पहा, कारण परमेश्वर हा सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे. तो कोणत्या एका मंदिरामध्ये बसलेला नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी, पाण्यामध्ये आहे, दगडामध्ये आहे, लाकडामध्ये आहे, निर्जीवामध्ये सुद्धा आहे. अवघ विश्व ज्या हरीने व्यापलेला आहे तो हरी आपल्या अंतरात्म्यात आहे. म्हणून त्या अंतरात्म्यामध्ये असणाऱ्या हरीला कुठेही भटकत शोधण्याची गरज नाही. एक भावगीत सुंदर आहे त्याच्यावर. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपास. आपल्या जवळ देव आहे, आपल्याला दिसत नाही कारण ते लक्ष, ती नजर आपली नाही. आपल्या समोर येणारा देव कोण्या रूपाने येतो आपल्याला माहिती नाही, कारण तेवढी जाणीव आपल्यामध्ये, आपण सर्व अज्ञानी आहोत. म्हणून या ठिकाणी भगवंताचं स्वरूप कसं आहे हे ओळखण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाहीये. परंतु तो भगवान परमात्मा आपल्या शरीरामध्ये आत्माराम या नावाने राहतो. तो आपल्याला सांभाळतो, म्हणून आपण रात्रभर शांतपणे झोपू शकतो. आपण झोपलो तरी माणसाचा श्वास मात्र रात्रभर चालू असतो, हे लक्षात घ्या. कोणी मोठ्यानं घोरत असेल, कोणी हळूनं घोरत असेल, परंतु जो श्वास आहे तो श्वास मात्र चालू राहतो. एखाद्याच्या घोरण्यामुळे शेजारच्याला झोप येत नाही, एवढा मोठ्याने घोरतात, आहे की नाही? झोपल्यानंतर माणसाला काही समजत नाही, तो किती जोरात घोरतो किंवा हळूनं घोरतो याचा काही उपयोग नाही. परंतु हा श्वास चालू आहे. हा श्वास म्हणजेच अंतरात्म्यामध्ये आपला असणारा जो जीव आहे तो सजीव आहे, तो जाग्यावर आहे. म्हणून आपण आनंदाने झोपतो आणि सकाळी तरतरीत होऊन उठतो. तर अशा प्रकारच्या या भगवंताला रविदासी असं म्हणतात की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. संत रविदास महाराज की जय. एकदा नारा लावायचा, संत रविदास महाराज की जय.